मेट्रो 7 मार्गिकेचं काम प्रगतीपथावर. टनेल बोरिंग मशीन बोगदा खणून बाहेर. तर पुढील वर्षापर्यंत अनेक मेट्रो मार्ग सेवेत येतील. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. तुम्ही को पायलट नाही, तुम्ही लोको पायलट आहात. एकनाथ शिंदेंनी को पायलटच्या मुद्द्यावरून अमरावतीत केलेल्या वक्तव्यावर राऊतांचा शिंदेंना मिश्किल टोला. नाशिकमधील हिंसाचार प्रकरणी 1,500 जणांवर गुन्हा दाखल. तर संशयित आरोपींमध्ये मविया नेते हनीफ बशीर, निलोफर शेख यांचा समावेश असल्याची चर्चा. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांनी एका व्यासपीठावर येणं टाळलं. भगवानगडाच्या नारळी सप्ताहाला भेट देऊन सुरेश धस नारायणगडाकडे रवाना. पुण्यामध्ये गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी जिल्हा मेडिकल बोर्डानं पोलिसांना पाठवला अहवाल. गोपनीयतेचा भंग होऊ नये म्हणून पोस्टानं अहवाल पाठवल्याचं समोर. अहवालानंतर रुग्णालयावर कारवाई होणार का याकडे लक्ष. राज्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच. जानेवारी ते मार्च महिन्यात मराठवाड्यात तब्बल 269 शेतकऱ्यांची आत्महत्या. कर्जबाजारीपणाला कंटाळून संपवलं जीवन. RSSच्या कार्यालयाला हात लावायचा कुणात दम नाही. हिम्मत असेल तर कार्यालयाचं कुलूप तोडून दाखवाच. आमदार संदीप जोशी यांचं हर्षवर्धन सपकाळ यांना आव्हान. राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची. नव्या शैक्षणिक धोरणानुसार तृतीय भाषा म्हणून हिंदी भाषेचं आस्थापन अनिवार्य असणार. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी. केसगळती झालेल्या रुग्णांची आता नखगळती सुरू. बुलडाण्यातल्या शेगाव तालुक्यातील प्रकार. नख तुटू लागल्यानं ग्रामस्थांमध्ये भीती. वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात. बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणाला आता गंभीर वळण लागलेलं आहे. केस गळतीनंतर आता नख तुटायला सुरुवात झाली आहे. केस गळती झालेल्यांची नख कमजोर होऊन तुटत असल्याचं समोर आलंय. नाशिकच्या सिन्नरमधील गुरेवाडी फाट्यावर दुचाकीवरून गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून एकाला मारहाण करण्यात आली. सय्यद नावाच्या संशयिताला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या हवाली केलं. नाशिक शहरात गुन्हेगारीचं सावट गडद झालंय. सातपूर परिसर पुन्हा एकदा चर्चेत आलाय. हप्ता न दिल्यानं एका व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. पोलिसांकडे 15 दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करून देखील दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय. 2 दिवसांपूर्वी खेड बस स्थानकात मद्यधुंद अवस्थेत हाणामारी करणाऱ्या 2 एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन झाल्यानं त्यांना 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलंय. कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये पोलीस ठाण्यातच महिलांनी गोंधळ घातला. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत पोलिसांसमोरच हाणामारी केली. एसटीमध्ये तपासणी अधिकाऱ्यांची मनमानी पाहायला मिळते. कोल्हापुरातील गडहिंग्लज संकेश्वर बसमधील प्रवाशांना बस स्टँड अगोदरच 3 किलोमीटर उतरवण्यात आलं आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळते. चितळेंच्या बनावट बाकरवडीची पुण्यामध्ये विक्री होत असल्याचं समोर आलंय. मागील 1 वर्षापासून चितळे स्वीट होम या नावानं बनावट बाकरवडी विकली जाते. या प्रकरणी पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम करणाऱ्या प्रमोद चितळे विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यवतमाळमध्ये दूध विक्रेत्याची हत्या करण्यात आली होती. हत्येच्या काही तासांच्या आतच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अटक केलेला आरोपी हा मृताच्या सख्ख्या मावशीचा मुलगा आहे. म्हशीला काठी मारल्याच्या रागातून झालेल्या वादाचा राग मनात ठेवून हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा आरोपीनं केलाय. बीडच्या केज शहरात चिकन विक्रीच्या वादातून अल्पवयीन मुलाला उचलून आपटल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. खेडमध्ये ताडगोळे गटारात धुणं विक्रेत्याला महागात पडलंय. विक्रीसाठी आणलेले ताडगोळे गटारात धुतल्यानं झारखंडच्या व्यक्तीवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कौर आणि बफर भागात मुबलक व्याघ्र दर्शन होत असल्यानं पर्यटक सुखावलेत। यावेळी वनमजुरानं कामादरम्यान त्याची झाडावर पॅन्ट ठेवली होती। खेळण्यासाठी आलेल्या वाघाच्या बछड्यानं ही पॅन्ट खाली खेचण्यासाठी झाडावर चढत ती खाली खेचून खेळू लागला। या मनमोहक दृश्यांची सर्वच पर्यटकांना भुरळ पडली। महाड शहरात खाण्याच्या शोधात माकडांच्या टोळक्यानं शहरात शिरकाव केला। झाडावरील आंबे, अंगणातील वाळत घातलेले वाळवणाचे पदार्थ याचं नुकसान माकडांनी केलंय आणि त्यामुळे वन विभागानं माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये। मालवणच्या राजकोटमध्ये नव्यानं उभारण्यात येत असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या कामाला वेग आलाय। 95% जास्त काम पूर्ण झालं असून महाराष्ट्र दिनी पुतळ्याचं अनावरण केलं जाणार असल्याचं कळतंय। अमरावती विमानतळाचं उद्घाटन थाटात संपन्न झालं, मात्र उद्घाटनाच्या वेळी नामांतराचा वाद उफाळून आला। विमानतळाला पंजाबराव देशमुखांचं नाव देण्याची मागणी असताना संत गुलाबराव महाराजांचं नाव समोर आलं। संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धारावरून अहिल्यानगर शहरात तणावाचं वातावरण आहे। आजपासून यात्रोत्सव समितीनं बेमुदत बंदची हाक दिली आहे। नांदेडमध्ये पाणीपुरी खाल्ल्यानं विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। शासकीय रुग्णालयामध्ये 31 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत। सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कराळी गावात अन्नातून 80 लोकांना विषबाधा झाली। जागरण गोंधळाच्या कार्यक्रमानंतर अनेकांना उलटी आणि चक्कर येऊ लागल्यानं त्यांना उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं। ठाणे जिल्ह्यातील खडवलीत खासगी वसतिगृहातील 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। एवढंच नव्हे तर मुलांना बेदम मारहाण झाल्याचंही समोर आलंय। या मुलांना शासकीय बालगृहात ठेवण्यात आलं असून पीडित मुलींची नीलम गोऱ्हे यांनी भेट घेत आश्रमशाळांवर कठोर कारवाईचे निर्देश दिलेत। लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या वतीनं एक दिवस गावकऱ्यांसोबत या उपक्रमाअंतर्गत ग्रामदरबार भरवण्यात आला। ग्रामस्थांना विविध योजनांची माहिती देत गावकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यात आलं। श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्यासंदर्भातील कार्यवाही तातडीनं करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी दिलेत। लवकरच श्री क्षेत्र चौंडी इथे मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। राज्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच आहे। जानेवारी ते मार्च महिन्यात केवळ मराठवाड्यात 269 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। कर्जबाजारीपणा, शेती नुकसान या कारणामुळे दिवसात सरासरी 3 शेतकरी आत्महत्या करत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। भुसावळ नगर परिषदेच्या आस्थापना विभागामार्फत सफाई कर्मचाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतोय। त्यामुळे सफाई कामगारांनी पालिकेवर धडक मोर्चा काढला। अनेकदा अधिकाऱ्यांना पैसे देऊनही काम होत नसल्याचा गंभीर आरोपही कामगारांनी केलाय। बावनकुळे साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। वाघ्या कुत्र्या संदर्भात देखील तुमच्याकडनं पत्रव्यवहार वारंवार आपल्याला पाहायला मिळतो। या संदर्भात काही चर्चा किंवा नेमकं काय पुढं? नाही, वाघ्या कुत्र्याच्या बाबतीत मी सविस्तर सांगितलेलं आहे। कुठलाही इतिहास नसताना शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला तो उभा केलेला दंतकथेतून निर्माण झालेलं ते पात्र आहे आणि माझी पहिल्या दिवशीपासून भूमिका आहे आणि ती राहिली आहे। ती कुत्रं तिथनं हटवायला पाहिजे। तुकोजीराव होळकर महाराजांनी जे शिवाजी महाराजांच्या समाधीला मदत केली त्या कुत्र्याच्या समाधीला मदत केली नाही, म्हणून तुकोजीराव होळकर महाराजांचं नाव सोनेरी अक्षरात तिथं लिहायला पाहिजे। हे रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष या नात्याने मी ती जबाबदारी सुद्धा घेतलेली आहे। माझी मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा चर्चा झालेली आहे। मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं की मी लवकर समिती स्थापन करणार आहे। आज मी मुंबईत आलोय। मुख्यमंत्री महोदय सुद्धा मला त्या वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात काढण्याच्या संदर्भात आज मला ती वेळ देण्यात, आज किंवा उद्या वेळ देण्यात आणि सविस्तरपणे माझी ती चर्चा होईल। अमित शाह गृहमंत्री हे येणार होते रायगडला, म्हणून मी विषय थोडा वेळ थांबवला होता आणि कुठलीही डेडलाईन आमची नाही आहे। पण दंतकथेतून तयार झालेलं कुत्रं हे तिथं शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला राहणं हे चुकीचं आहे आणि म्हणून हा माझा तो प्रयत्न आहे आणि तो निश्चित सरकार त्याच्यात दखल घेईल ही मी अपेक्षा ठेवतो। आज मुख्यमंत्री से मिलने के लिए पहुंचे थे सर, आज का विषय क्या था, किस बाबत चर्चा हुई? नहीं, आज कोई राजकीय चर्चा नहीं हुई। मैं वो मसूल मंत्री है, कोल्हापुर डिस्ट्रिक्ट क्रिकेट एसोसिएशन के एक इंटरनेशनल स्टेडियम वो मसूल खाते की ज़मीन है। वो सब प्रोसीजर, सब फॉर्मेलिटी सब कंप्लीट हुए, वो फाइल उनके पास आई हुई है। वो उनको मैं दरखास्त करने के लिए आया था कि आप इमीडिएटली वो सैंक्शन कर दीजिए। यानी जैसे मुंबई में इंटरनेशनल स्टेडियम है, पुणे में है, नागपुर में, वैसे एक कोल्हापुर में भी हो सकता है। कोल्हापुर का उसका फ़ायदा
सब वेस्टर्न महाराष्ट्र और कोकण बेल्ट के सब जिलों को होगा, इसलिए मैं आज मेरी मीटिंग हुई। सर, शिवस्मारक हे राजभवनाच्या जागेवर झालं पाहिजे अशी मागणी उदयनराजेंनी केली होती. आता त्याला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे. नाही ग, मुंबईत शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायला पाहिजे, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. कारण का अरबी समुद्रात ज्यावेळी हे जलपूजन झालं होतं किंवा भूमिपूजन झालं होतं, मी स्वतः त्यावेळी होतो आणि मी मोठं आंदोलनसुद्धा मध्यंतरी केलं होतं की इथं तुम्ही नुसतं जाहीर केलेलं आहे आणि अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायला. त्यावेळी 3,000 कोटी बजेट होतं, नंतर आता किती 30,000 कोटी झालं असेल. शक्य होऊ शकत नाही ते, आणि म्हणून शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायला पाहिजे. म्हणून कुठेही मुंबईत करा. मग जसं उदयनराजेंनी सांगितलं असेल किंवा उद्धव ठाकरे म्हणत असेल राज्यपाल राजभवनात व्हायला. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. दौंड रेल्वे स्थानकात 1 महिन्यापासून लिफ्ट बंद आहे आणि त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय. रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी नाईलाजास्तव मोठ्या दादरच्या पायऱ्या चढून जावं लागतंय. संसदेत पास झालेल्या वक्फ विधेयकाविरोधात रावेरमध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डद्वारे आंदोलन करण्यात आलं. याद्वारे यावेळी मोठ्या संख्येनं मुस्लिम समाजातील नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. कुपोषणाचं प्रमाण कमी व्हावं, बालकांच्या मृत्यूचा दर कमी व्हावा या उद्देशाने राज्यात पोषण पंधरवडा राबवण्यात येतोय. लातूरमध्ये विविध गावातील विविध अंगणवाडीच्या माध्यमातून गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. धुळे जिल्ह्यात कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी कांदा विक्रीपेक्षा साठवणुकीवर अधिक भर दिलाय. शिरपूर तालुक्यासह ग्रामीण भागात शेतकरी कांदा काढणीनंतर चाळीमध्ये कांदा साठवून ठेवत आहेत. जळगावच्या भुसावळमधील कुन्हेपानाचे येथे खंडेरायाचा यात्रोत्सव पार पडला. परंपरेनुसार कालिका माता मंदिरापासून बारीवाड्यापर्यंत 12 गाड्या ओढण्यात आल्या. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील ताजुगाव शिवारात तिघांचा बुडून मृत्यू झालाय. पाण्याचा अंदाज न आल्यानं 2 सख्ख्या बहिणी बुडाल्या. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचाही मृत्यू झालाय. शेतीच्या मशागतीचे दिवस जवळ आल्यानं ठिकठिकाणी बैल बाजारात बैलांची खरेदी विक्री सुरू झाली आहे. मात्र बैल बाजारात जनावरांसाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये थकीत विद्युत बिलामुळे 69 शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. ऐन परीक्षेच्या काळात उष्णतेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. तर जिल्ह्यातील शाळांवर 5,80,000चं विद्युत बिल थकीत आहे. यंदा ऊसाचा गळीत हंगाम सप्ताह समाप्त झालेला आहे आणि या हंगामात एकूण 200 कारखाने सुरू झाले होते. त्यापैकी 199 कारखान्यांची धुराडी बंद झाली आहे. राज्यात एकमेव पुणे जिल्ह्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखाना सुरू आहे. तोही 8 दिवसात बंद होईल. दरम्यान बुधवार अखेर 80 लाख टन निव्वळ साखर उत्पादन झाले. धाराशिवमध्ये आई येडेश्वरीच्या चैत्र पौर्णिमेची यात्रा उत्साहात सुरू आहे. यात्रेच्या 4थ्या दिवशी जोरदार आतिषबाजी करण्यात आली. मनमोहक आतिषबाजीनं येडेश्वरी देवीचा मंदिर परिसर उजळून निघाला. विविध मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी नागरिकांनी प्रशासनाविरोधात भजन आंदोलन केलं. ग्रामस्थांनी भक्तिमार्गाचा अवलंब करत लाक्षणिक उपोषण केलं. लोणावळा नगरपरिषदेच्या वतीनं इंद्राणी नदीपात्रात जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरली होती. वारंवार तक्रार केल्यानंतर इंद्राणीतील जलपर्णी काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे. सोयाबीनला उच्चांकी 4,750 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. मागील वर्षभरातील हा सर्वाधिक दर आहे. सोयाबीनच्या दरात 800 रुपये प्रति क्विंटलनं वाढ झाली आहे. 3,800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली गेलेले दर आता 4,400 ते 4,600 रुपयांपर्यंत वाढले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांना किमान 5,000वर दर जाण्याची अपेक्षा आहे. त्याचा परिणाम अजूनही शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडून आहे. आता एक मोठी बातमी. मीरा रोड इथे एका महिलेच्या घरातून 11 किलो 830 ग्रॅम वजनाचं कोकेन जप्त करण्यात आलंय. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 17,74,50,000 इतकी आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सबीना शेखला अटक केलेली आहे. तर आपण पाहतोय ड्रग्ज तस्करी करणाऱ्या या महिलेला अटक करण्यात आलेली आहे. सबीना शेख असं या आरोपी महिलेचं नाव आहे. तिच्या घरातून 17 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे. मीरा रोड इकडची ती रहिवासी होती आणि आता तिला अटक करण्यात आली आहे. घरातून 11 किलो 830 ग्रॅमचे ड्रग्ज जप्त करण्यात आले.
गोंदियाच्या देवरी तालुक्यातील महाराष्ट्र छत्तीसगड तपासणी नाक्यावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. आगीमध्ये संपूर्ण कार जळून खाक झाली आहे. रायगडच्या कर्जतमध्ये 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. करण दीपक पाटील या विकृतानं स्कूल बसमध्येच मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलंय. पोलिसांकडून या नराधमाला अटक करण्यात आली. वर्ध्यात कत्तलीसाठी नेणाऱ्या 53 म्हशीच्या पाडसांची सुटका करण्यात आली आहे. हिंगणघाटच्या कलोडे चौकात सापळा रचत स्थानिक पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी 5 आरोपींना अटक केली असून 40,65,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.